विधान भवनातील दालनात मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक। अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावरती चर्चा। पोलिसांसोबत चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम आहे। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो। स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं। रोहित पवारांकडून छिछोरे धंदे अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न। अनिल पाटील यांची रोहित पवारांवर सडकून टीका। तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलीनीकरणासाठी? सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल। दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होईल। AAIBचा प्राथमिक अहवाल उद्या येणार आहे। सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे। रोहित पवारांचं ट्विट, येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावेही मांडणार असल्याचा इशारा। अजित पवारांच्या कुटुंबियांची हेळसांड। सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलायला चांडाळ चौकडीने संधी दिली नाही। विकास लवांडेंचा पटेल आणि तटकरेंवर हल्लाबोल। तर सुनेत्रा पवार सर्वोत्कृष्ट वक्त्या म्हणून बघायला मिळतील। अनिल पाटील यांचा लवांडेंवर पलटवार। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा। दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं। रोहित पवार यांची माहिती। सरकार FIRला का घाबरतंय? काही काळबेरा आहे का? सुनेत्रा पवार यांनीही याबाबत बोललं पाहिजे। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कारवाईबाबत राज ठाकरे यांच्याकडून शंका उपस्थित। नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन। ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज नगरीत दुमदुमली। पारंपरिक वेशभूषेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्कोटेस्टचा रिपोर्ट SITच्या हाती। ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट रिपोर्टमधून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता। न्यायालयासमोर हत्येचं गुपित उघडणार। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार। वाल्मिक कराडच्या मुलाची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल। सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर केलेल्या पोस्टनं चर्चांना उधाण। दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह 23 आरोपींची निर्दोष मुक्तता। मी भ्रष्टाचारी नाही, खोटी केस लावली, सत्याचा विजय झाला। केजरीवालांना अश्रू अनावर।